मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे। काटा लगा गर्ल म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवालाचं 42व्या वर्षी निधन झालं आहे। शनिवारी सकाळी तिच्या मृत्यूची बातमी समोर आली। हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे शेफालीचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे। तिला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तिचे पती पराग त्यागी यांनी तिला तातडीने अंधेरीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। या अचानक गेलेल्या चेहऱ्याने संपूर्ण मनोरंजन क्षेत्र हादरून गेलं आहे। शेफालीला तिच्या काटा लगा या गाण्यामुळे खास ओळख मिळाली होती। 2002 मध्ये आलेल्या या रिमिक्स गाण्याने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं। याच गाण्यामुळे तिला रातोरात स्टारडम मिळालं, पण बॉलिवूडमध्ये तिचं करिअर फारसं झळकू शकलं नाही। त्या काळात म्युझिक अल्बम इंडस्ट्री जोरात होती। जुन्या गाण्यांच्या रिमिक्स बनवून डान्सिंग मॉडेलसह व्हिडिओ तयार करणं हा ट्रेंड होता। त्यावेळी विनय सप्रू आणि राधिका राव यांच्या कल्पनेतून काटा लगा जन्माला आलं। यासाठी त्यांना एक फ्रेश चेहरा हवा होता आणि मुंबईच्या रस्त्यावर त्यांना दिसली शेफाली जरीवाला। कम्प्युटर इंजिनिअरिंग शिकणारी ही मुलगी एका रात्री स्टार बनली। गाणं सुपरहिट झालं, पण त्यावरून वादही झाले। लता मंगेशकर यांचं मूळ गाणं वापरल्यामुळे टीकाही झाली। त्या काळात शेफालीच्या हातावर असलेल्या टॅटूवरून स्किन कॅन्सर झाल्याची अफवाही पसरली होती। अनेकांना वाटलं ती खरंच गेली आहे, पण त्यानंतर ती सलमान खानच्या मुझसे शादी करोगी मध्ये दिसली आणि लोकांना समजलं ती जिवंत आहे। त्यानंतर अनेक म्युझिक अल्बम्स, नच बलिये, वेब सिरीज आणि बिग बॉस 13 मधून ती पुन्हा प्रेक्षकांसमोर आली, पण काटा लगाची जादू मात्र परत कधीच निर्माण होऊ शकली नाही। शेफालीने 2 विवाह केले। पहिलं लग्न हरमीत गुलजारशी, जे फार काळ टिकलं नाही। नंतर पवित्र रिश्ता फेम पराग त्यागी बरोबर लग्न झालं। ते दोघं अनेक वर्षांपासून एकत्र राहत होते। व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढ उतार पार करत शेफालीने काही काळ एपिलेप्सी म्हणजे फिट्स येण्याचा आजार आणि डिप्रेशन यांच्याशी संघर्ष केला होता। शेवटी योग आणि साधनेमुळे तिला स्वतःला सावरलं, पण करिअरच्या संधी मात्र गमावल्या गेल्या। आज ती आपल्यात नाही, पण काटा लगा गर्ल ही तिची ओळख मात्र कायमची अजरामर झाली। शेफालीला आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली।